Last period we discussed about chapter number first, basic concept in geometry. विद्यार्थ्यांनो, लास्ट पिरियडमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री हा टॉपिक पाहत होतो. यामध्ये आपण पाहिलेलं होतं, फर्स्ट आहे पॉईंट, सेकंड लाईन, थर्ड लाईन सेगमेंट आणि फोर्थ रे. हे चारही टॉपिक आपण लास्ट पिरियडला कंप्लीट केलेले होते. तरी एकदा आपण त्याची रिव्हिजन करून घेऊ. तर पॉईंट म्हणजे काय? तर पॉईंट म्हणजे कुठल्याही पेन घ्या किंवा पेन्सिल घ्या, त्याचं जे टीप आहे ते एकदम शार्प असलं पाहिजे. ते एका फ्लॅट सरफेसवर जर आपण ठेवल्यानंतर जो डॉट तयार झाला आहे किंवा जी फिगर तयार झाली आहे, तर तो म्हणजे पॉईंट. हे आपण सिम्पल पाहिलेलं होतं लास्ट पिरियडमध्ये. सेकंड नंबर आपण पाहिलेलं होतं लाईन. लाईन म्हणजे काय? तर हा जो पॉईंट आहे, हा एक पॉईंट, तोच पॉईंट मी इथे घेतलेला आहे. सेकंड पॉईंट इथे घेतलेला होता आपण. दोन्हीही पॉईंटला नाव दिलेले होते आपण याला. आणि दोन्हीही पॉईंट लेफ्ट साईड आणि राईट साईडला आपण काय केले होते? एक्सटेंड केले होते. एक्सटेंड केल्यानंतर दोन्ही साईडला 2 ॲरो दिलेले होते. तर ही झाली आपली. तर ही जी तयार झालेली फिगर आहे ती म्हणजे लाईन. आपण याला जर रीड करायचं असेल तर लाईन ए बी असं म्हणू शकतो, ऑर लाईन बी ए. लाईन ए बी ऑर लाईन बी ए असं म्हणता येईल. किंवा सिंगल लेटरमध्ये नाव द्यायचं असेल तर याला आपण स्मॉल लेटरनी लाईन यल असं नाव दिलेलं होतं, म्हणजे लाईन यल असं सुद्धा म्हणता येईल. ठीक आहे, हे पण आपण पाहिलं लास्ट पिरियडमध्ये. थर्ड टॉपिक आहे लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंटमध्ये काय? तो हा जो लाईन आहे, लाईनचाच हा एक भाग आहे, पार्ट ऑफ लाईन. लाईन सेगमेंट इज अ पार्ट ऑफ लाईन. म्हणजे हा एवढा भाग घेतला मी, तो इथे ड्रॉ केलेला आहे. ही म्हणजे सेगमेंट. म्हणजे हा एक पॉईंट काढला, इथे एक पॉईंट काढला, याला जॉईंट केलं मी. या पॉईंटला नाव दिलं पी, या पॉईंटला नाव दिलं क्यू. दोन्ही पॉईंट जॉईंट केले, ही झाली माझी सेगमेंट. म्हणजे लाईन सेगमेंट इज अ पार्ट ऑफ लाईन. याचाच एक भाग आहे तो. याला रीड करायचं असेल, राईट करायचं असेल तर आपण काय करू? सेगमेंट इथे लिहायचं, सेगमेंट पी क्यू, सेगमेंट पी क्यू और सेगमेंट क्यू पी. दोन्ही पद्धतीने आपल्याला इथे हे जे लेटर आहे दोन्ही कॅपिटल लेटर असले पाहिजे. सेगमेंट पी क्यू, सेगमेंट क्यू पी. हा झाला आपला थर्ड टॉपिक, लाईन सेगमेंट. फोर्थ आहे रे. रेमध्ये आपण पाहिलेलं होतं की हा एक पॉईंट आहे, ओरिजिन पॉईंट, त्याला नाव दिलं पी. आणि कुठेतरी परत एक पॉईंट घेतला, हा पॉईंट क्यू घेतला, याला आपण जॉईन केलं आणि याला एक्सटेंड केलं. इथे परत एक्सटेंड करून या साईडला एक ॲरो दिला आपण. तर ही झाली आपली रे. म्हणजे रे म्हणजे काय? किरण. म्हणजे सूर्याची किरणं जशी असतात, वर सन हा एक आपलं ओरिजिन झालेलं आहे आणि त्याची पूर्ण किरणं खालीपर्यंत येत असतात, ट्रॅव्हल होत असतात. तर ती झाली आपली रे. म्हणजे हा झाला ओरिजिन पॉईंट आणि इकडे आपण याला एक्सटेंड केला आहे कुठल्या डायरेक्शननी? या डायरेक्शन लेफ्ट साईडला आपण एक्सटेंड करू शकतो, राईट साईडला एक्सटेंड, एका साईडला आपल्याला एक्सटेंड करावं लागेल. तो झाला आपला रे. मग याला रीड कसं करायचं आहे? याला रीड करताना आपण करू रे पी क्यू. म्हणजे हा जो ओरिजिन पॉईंट आहे त्या ओरिजिन पॉईंटपासून आपल्याला स्टार्ट करावं लागेल. याला क्यू पी, द रे पी क्यू इज नॉट रीड ॲज रे क्यू पी. याला आपल्याला क्यू पी असं म्हणता येणार नाही, कारण की हा क्यू हा ओरिजिन पॉईंट नाही आहे, पी हा ओरिजिन आहे. जिथनं ओरिजिन पॉईंट सुरू होईल तिथनं आपल्याला त्याचं नाव स्टार्ट करावं लागेल. तर हे चारही टॉपिक आपण लास्ट पिरियडला म्हणजे कंप्लीट केलेले होते. त्यानंतर आजचा जो टॉपिक आहे तो आपण पाहणार आहोत. आपल्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 2 वर ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ते आपण पाहू. याच्यामध्ये दिलेलं आहे, हाऊ मेनी लाईन कॅन बी ड्रॉन थ्रू सिंगल पॉईंट. म्हणजे एक सिंगल पॉईंट आहे, त्या सिंगल पॉईंटमधनं आपण किती लाईन ड्रॉ करू शकतो? तर आपण एक पॉईंट घेऊ, त्या पॉईंटला नाव दिलं पी आणि आपण लाईन ड्रॉ करू. लाईन आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत. मग घ्या, आता मी एक लाईन ड्रॉ करतो इथनं. ही झाली माझी एक लाईन. परत आणखी लाईन ड्रॉ करू शकतो का आपण? या पॉईंटमधून गेल्या पाहिजे त्या लाईन. सेकंड लाईन मी अशी ड्रॉ करेन, ही झाली माझी सेकंड. थर्ड, ही झाली माझी थर्ड लाईन. तर अशा मी किती लाईन ड्रॉ करू शकतो एका सिंगल पॉईंटमधून? तर या एका सिंगल पॉईंटमधून मी ॲन इन्फायनाईट नंबर ऑफ लाईन कॅन बी ड्रॉन थ्रू वन पॉईंट. म्हणजे एका सिंगल पॉईंटमधनं आपण इन्फायनाईट नंबर ऑफ लाईन ड्रॉ करू शकतो. इन्फायनाईट म्हणजे काय? इन्फायनाईट म्हणजे असंख्य लाईन, असंख्य लाईन, अनेक लाईन, पुष्कळ साऱ्या लाईन आपण एका सिंगल पॉईंटमधनं ड्रॉ करू शकतो. तुम्हाला जेवढ्या लाईन ड्रॉ करायच्या आहे तेवढ्या लाईन तुम्ही या सिंगल पॉईंटमधून ड्रॉ करू शकतो. ॲन इन्फायनाईट नंबर ऑफ लाईन कॅन बी ड्रॉ थ्रू वन पॉईंट. ठीक आहे.
त्यानंतर मग व्हेन इथे नंतर दिला आहे नेक्स्ट टॉपिक ॲक्टिव्हिटी 1 मध्ये, व्हेन 2 or more लाईन पास थ्रू सेम पॉईंट दे आर कॉल्ड कॉन्करंट लाईन. म्हणजे व्हेन 1 or more लाईन पास थ्रू द सेम पॉईंट, म्हणजे या एका सिंगल पॉईंटमधनं 2 किंवा 2 पेक्षा जास्त 2 or more than अनादर लाईन पास थ्रू द सेम पॉईंट, सिंगल पॉईंटमधून जर आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त लाईन ड्रॉ करत असेल तर मग ह्या ज्या लाईन आहे ड्रॉ केलेल्या आपण, त्या लाईनला काय म्हणता येईल आपल्याला, कॉन्करंट लाईन. काय म्हणते त्याला, कॉन्करंट लाईन. ठीक आहे. या सिंगल पॉईंटमधून अनेक लाईन ड्रॉ केल्या, त्या लाईन्सला म्हणणार आहोत आपण कॉन्करंट लाईन. आणि ज्या पॉईंटमधनं या लाईन आपण ड्रॉ केलेला आहे, म्हणजे हा पॉईंट, या पॉईंटमधनं लाईन ड्रॉ केला आहे एवढे, तर तो जो पॉईंट आहे त्या पॉईंटला म्हणायचं पॉईंट ऑफ कॉन्करन्स. काय म्हणायचं त्याला, पॉईंट ऑफ कॉन्करन्स. समजलंय. तर काय म्हटलंय मी की एका सिंगल पॉईंटमधून आपण असंख्य लाईन ड्रॉ करू शकतो. तर त्या ज्या लाईन आहे, या जेवढ्या लाईन ड्रॉ केल्या आहे त्या लाईन्सला म्हणायचं कॉन्करंट लाईन. काय म्हणायचं, कॉन्करंट लाईन. आणि ज्या पॉईंटमधनं या लाईन ड्रॉ झाल्या सिंगल पॉईंटमधनं, त्या पॉईंटला म्हणायचं पॉईंट ऑफ कॉन्करन्स. समजलंय. ठीक आहे. चला नेक्स्ट टॉपिक आपण पाहणार आहोत. इथे दिलं आहे, वन अँड ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉन थ्रू द एनी टू डिस्टिंक्ट पॉईंट. म्हणजे कुठलेही 2 पॉईंट घ्या, जसं हा पॉईंट घेतला, हा पॉईंट घेतला, कुठलेही 2 पॉईंट घ्या आणि त्याला जॉईन करा. तर जॉईन केल्यानंतर काय होत आहे, फक्त आणि फक्त एक सिंगल लाईनच ड्रॉ होणार आहे 2 पॉईंटमधनं. याच्या आधी आपण काय पाहिलेलं होतं, सिंगल पॉईंटमधनं इन्फायनाईट लाईन ड्रॉ केलं होतं. इथे तर 2 पॉईंट आहे, 2 पॉईंटमधनंही अनेक लाईन ड्रॉ व्हायला पाहिजे, पण इथे तसं होणार नाही. इथे हा एक पॉईंट, हा एक पॉईंट, 2 पॉईंटमधनं आपल्याला फक्त आणि फक्त एक सिंगल लाईनच ड्रॉ होऊ शकते. वन अँड ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉन थ्रू एनी टू डिस्टिंक्ट पॉईंट. कुठलेही 2 पॉईंट घ्या तुम्ही, फक्त सिंगल एक लाईन ड्रॉ होऊ शकते. आता 3 पॉईंटला जॉईन करतो म्हटलं तर सिंगल लाईन होणार नाही. तर हा एक पॉईंट घेतला, हा एक पॉईंट घेतला आणि हा, तर ही सिंगल लाईन झाली का तयार, ही सिंगल लाईन तयार होत नाही. ही काहीतरी झिगझॅग लाईन तयार झाली आहे, सिंगल लाईन तयार होणार नाही. तर हा एक झालेला आहे पॉईंट. यानंतरचा नेक्स्ट टॉपिक आहे कोलिनियर पॉईंट. नेक्स्ट टॉपिक आहे कोलिनियर पॉईंट. कोलिनियर पॉईंट कशाला म्हणायचं, 3 or more point which lie on a single straight line are said to be a collinear point. म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त पॉईंट एका सिंगल लाईनमध्ये येत असेल, जसं आता फॉर एक्झाम्पल मी 3 पॉईंट घेतले किंवा 4 पॉईंट घेतले इथे आणि इथनं एक लाईन ड्रॉ केली या पद्धतीची, ते सिंगल स्ट्रेट लाईन तयार होते, माझी झिगझॅग लाईन तयार होत नाही आहे. 3 घ्या, 3 पेक्षा जास्त घ्या, मोर दॅन 3 घ्या, कितीही पॉईंट घेऊ शकता तुम्ही. जर तिथनं सिंगल लाईन ड्रॉ होत असेल तर त्या पॉईंट्सला म्हणायचं कोलिनियर पॉईंट. त्या पॉईंटला काय म्हणायचं, कोलिनियर पॉईंट. 3 or more point which lie on a single straight line are said to be a collinear point. किती पॉईंट घ्या तुम्ही, पण स्ट्रेट लाईन तयार झाली पाहिजे. तिथे स्ट्रेट लाईन तयार होत नसेल तर त्याला कोलिनियर म्हणता येणार नाही. स्ट्रेट लाईन तयार झाली तिथे तर त्याला आपण कोलिनियर पॉईंट म्हणू. त्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक आहे नॉन कोलिनियर पॉईंट. नॉन कोलिनियर पॉईंटमध्ये काय असते, पॉईंट विच डू नॉट लाय ऑन द सेम लाईन आर कॉल्ड नॉन कोलिनियर पॉईंट. म्हणजे असे पॉईंट की जे एका स्ट्रेट लाईनमध्ये येणार नाही, झिगझॅग राहील. जसं हा पॉईंट इथे घेतला मी, हा पॉईंट इथे घेतला, हा पॉईंट इथे घेतला आणि याच्यामधनं मी लाईन ड्रॉ केली, तर या पद्धतीची एक इथे झाली, एक इथे लाईन, हा अशी झिगझॅग लाईन ड्रॉ होईल, म्हणजे सिंगल लाईन तयार होणार नाही. तर असे जे पॉईंट्स आहे त्या पॉईंट्सला म्हणायचं नॉन कोलिनियर पॉईंट. डिफरन्स समजला दोघांमधला. कोलिनियर म्हणजे काय की एका सरळ रेषेमध्ये येणारे पॉईंट, मग ते किती पॉईंट राहू शकतात. आणि नॉन कोलिनियरमध्ये काय राहणार आहे की ते एका सरळ रेषेमध्ये येणार नाही, ते झिगझॅग राहतील. तर हे झालं नॉन कोलिनियर आणि हा कोलिनियर, असा हा फरक आहे. तर नेक्स्ट पिरियडमध्ये आपण याच्यानंतरचा टॉपिक पाहणार आहोत. आता हा जो मी पूर्ण टॉपिक तुम्हाला लिहून दिलेला आहे, समजून दिलेला आहे, यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मला नेक्स्ट पिरियडमध्ये विचारायचं आहे मेसेजच्या माध्यमातून. आणि पूर्णच्या पूर्ण हा टॉपिक पॉईंट, लाईन, लाईन सेगमेंट, रे, ॲक्टिव्हिटी
आणि हे सगळं कोलिनियर नॉन कोलिनियर हा जुडा इथेपर्यंत नॉन कोलिनियरपर्यंत हा पूर्ण टॉपिक आपल्याला आपल्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे. ठीक आहे. आणि हे लिहून झाल्यानंतर ते वाचायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. काही अडचण असेल तर विचारायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण पुढचा टॉपिक कंटिन्यू करू. थँक्यू.